नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर येणारी पोलीस भरती आणि कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा एकदा ही करंट अफेअरची सीरीज नव्याने सुरू करत आहे। चला तर आपण प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 1 मेला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर बघा, 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। मात्र परीक्षेमध्ये एक नेहमी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र दिनासोबतच कोणता दिवस हा 1 मेला साजरा केला जातो? तर बघा, जागतिक कामगार दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो। मग का बरं हा दिवस साजरा केला जातो? कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक कामगार संघटना जी आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, याची स्थापना 1 मे 1919 मध्ये करण्यात आलेली होती आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, या संस्थेला शांततेचा नोबेल मिळालेला आहे 1969 मध्ये। तर 2023चा शांततेचा नोबेल नर्गिस मोहम्मदी, ज्या की इराणच्या आहे, यांना देण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या वडिलांच्या मागे आईचे नाव लिहिणे आता काय आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे। सो तारीख लक्षात ठेवायची आपल्याला, 1 मे 2024। त्यानंतर देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलेलं होतं आणि ते स्वतःप्रत अर्पण सुद्धा केलेलं होतं। तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची, लक्षात घ्या, संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न आहे, शांघाय कॉर्पोरेशनची बघा जे परिषद आहे, संरक्षण मंत्र्यांची बैठक 2024 हे असताना, कझाकिस्तानची राजधानी असताना या ठिकाणी पार पडलेली आहे। तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झाली मग? तर बघा, 15 जून 2001 रोजी ही स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे शांघाय कॉर्पोरेशनचं? तर ते आहे बीजिंग, चीन या ठिकाणी। आणि संरक्षण सचिव आहे आपले गिरीधर अरमाने। ठीक आहे, लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन करा। त्यानंतर नौदलाचे 26वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची निवड करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या। ओके, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? तर हे आहे उत्तराखंडमध्ये। मोस्ट एमपी करा येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झाम करता। थॉमस कप आणि उबेर कप हे दोन्ही कप बॅडमिंटन या खेळासंबंधित आहे, मात्र थॉमस कप हा पुरुष बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, तर उबेर हा कप महिला बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। आपल्या भारतातील PV सिंधू ह्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे आणि त्यांना अलीकडेच तंबाखू विरोधी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यांची। ओके, त्यानंतर T20 वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून भारतातील कोणत्या प्लेयरला निवडण्यात आलेले आहे? तर ते आहे युवराज सिंग। आणि उसेन बोल्ट जमैका, त्यानंतर क्रिस गेल वेस्ट इंडिज, शाहिद आफ्रिदी पाकिस्तान, अशा प्लेयरची सुद्धा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या। मग T20 वर्ल्ड कपचं आयोजन कुठं होतं आहे मित्रांनो? 2024 मध्ये सुरू झालेलं आहे, तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये। आणि एकूण संघ किती आहे? तर ते आहे 20 संघ। ओके, सो 24चा वर्ल्ड कप आहे, लक्षात असू द्या। इथं महिला करा, महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात होणार आहे? तर तो होणार आहे बांगलादेशला। ऑलिम्पिक 2024 लक्षात घ्या, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे फिफा फुटबॉल 2026 जर विचारला तुम्हाला कोणत्या 3 देशामध्ये होणार आहे, तर लक्षात असू द्या, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशामध्ये तो होणार आहे। त्यानंतर दुस्तिलिक नावाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? तर भारत व उझबेकिस्तान या 2 देशादरम्यान दुस्तिलिक युद्ध सराव पार पडत असतो। आता अलीकडेच न्यूज आपल्या इथं बघा, अलीकडेच आपल्या इथं इलेक्शन पार पडलेलं आहे, तर त्यामध्ये VVPAT हे होतं। तर VVPATचा फुल फॉर्म काय होते बघा, वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट टेल मशीन। ओके, सो नोकसेन विधानसभा या मतदारसंघात हे पहिल्यांदा वापरण्यात आलेलं होतं, लक्षात असू द्या। ओके, विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलं होतं नागालँड या ठिकाणी। त्यानंतर बघा, गोल्डमन पुरस्कार 2024 पर्यावरण क्षेत्रातला अवॉर्ड हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे। ते छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे। पहिली महासागर दशक परिषद 2024 बार्सिलोना स्पेन या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि लक्षात असू द्या, युनेस्कोची स्थापना ही 1946 मध्ये झाली होती आणि मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स। ठीक आहे, सो युनेस्को इथं लक्षात ठेवा। त्यानंतर चर्चेतील खेळाडू डी गुकेश कोणत्या खेळासंबंधित आहे? तर ते प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहे आणि राज्य आहे त्यांचं तामिळनाडू। त्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 26 एप्रिलला साजरा केला जातो आणि यामध्ये प्रथम क्रमांक तामिळनाडू या राज्याने पटकावलेला आहे। त्याचप्रमाणे लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे। कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी
नरसिंह यादव यांची निवड करण्यात आलेली आहे, ते महाराष्ट्र केसरी सुद्धा राहिलेले आहे. सो नरसिंह यादव मोस्ट टाइमपिकरा कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लॉरिओ पुरस्कार 2024 नोवाक जोकोविच जे की प्रसिद्ध टेनिसपटू आहे सर्बियाचे यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे प्रश्न बघा. जागतिक वृक्षनगरी 2023 म्हणून मुंबईची निवड करण्यात आलेली आहे सलग तिसऱ्यांदा 21, 22 आणि 23 साठी. सो हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. जागतिक पुस्तक दिवस हा 23 एप्रिलला असतो आणि सुरुवात कधी झाली होती बघा 23 एप्रिल 1995 पासून. मोस्ट टाइम करा जागतिक पुस्तक दिवस, ठीक आहे, 23 एप्रिल. 22 एप्रिलला वसुंधरा दिवस असतो आणि 24 एप्रिलला पंचायत राज दिवस असतो. यावर म्हणजे मागच्या वेळेस आयोगाने पंचायत राजवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, 74वी घटना दुरुस्ती आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. आणि अंमलबजावणी केव्हा झाली? 24 एप्रिल 1993 मध्ये. लक्षात असू द्या 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली, तर 74व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी ही 1 जून 1993 मध्ये झालेली होती. 73व्या घटना दुरुस्तीने 11वे परिशिष्ट आणि भाग 9 समाविष्ट करण्यात आले, तर 74व्या घटना दुरुस्तीने लक्षात घ्या 12वे परिशिष्ट आणि भाग 9A नगरपालिका समाविष्ट करण्यात आलेला होता. आणि आजचे महत्त्वाचे प्रश्न बघा. 8 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाठ करून ठेवा हा प्रश्न. रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो, कारण रेड क्रॉस संघटनेची स्थापना बघा मित्रांनो, रेड क्रॉस संघटनेची स्थापना केव्हा झाली? 8 मे 1863 मध्ये रेड क्रॉस संघटनेची स्थापना करण्यात आली होती. हे खोडून टाका. ओके. सो 8 मे 1863 मध्ये. आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. दादासाहेब फाळके पुरस्कार 53वा कुणाला देण्यात आलेला आहे? तर वहिदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे अवॉर्ड. आणि बघा रक्कम जी आहे ती आहे 15 लाख रुपये. आता ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे 10 लाखावरून 15 लाख इतके झालेले आहे. आधी ते 10 लाख होती, आता ते 15 लाख झालेले आहे. त्यामुळे पाठ ठेवा. आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही 1969 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी म्हणून लक्षात घ्या बिल्किस मीर यांची निवड करण्यात आलेली आहे. तर लक्षात असू द्या त्या जम्मू काश्मीर. त्यानंतर भारताची पहिली महिला ज्युरी लक्षात घ्या बिल्किस मीर ह्या जम्मू काश्मीर या राज्यातील आहे, ज्या की पहिल्या महिला ठरलेल्या आहे जम्मू काश्मीरमधील. ओके. त्यानंतर बघा 18वी लोकसभा निवडणूक लक्षात घ्या 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे, तर ती महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे. ठीक आहे. मग या संबंधित काही महत्त्वाच्या कलमा लक्षात असू द्या. कलम 330 आहे SC ST ला लोकसभेत आरक्षण देणे. 331 होती अँग्लो इंडियन लोकसभेवर 2 राष्ट्रपतीद्वारे पाठवले जात होते, मात्र 104व्या घटना दुरुस्तीनं हे आता रद्द करण्यात आलेली आहे कलम. त्यानंतर 332 SC ST विधानसभेवर आरक्षण होतं आणि कलम 333 अंतर्गत अँग्लो इंडियन विधानसभेवर 1 राज्यपाल पाठवत होते. ओके. सो राज्यपालाद्वारे 1 अँग्लो इंडियन विधानसभेवर पाठवले जात होते, मात्र आता ह्या दोन्ही कलमा रद्द झालेल्या आहे 104व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर ब्रिटनचा सर्वोच्च नाईटवूड पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर सुनील मित्तल यांना देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या त्यांची कंपनी आहे भारती इंटरप्राइजेस. त्यानंतर स्मार्ट ही पाणबुडी विरुद्ध युद्ध प्रणाली कोणी निर्माण केलेली आहे? तर DRDOने निर्माण केलेली आहे. स्मार्ट म्हणजे काय होते बघा सुपर मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो. ओके. तो एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कृत्रिम सूर्य बनवणारे देश कोणते आहेत? चीन आणि दक्षिण कोरिया. लक्षात असू द्या. त्यानंतर अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या 3 महिला कोण आहे? पहिले आहे कल्पना चावला, त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि एक आहे शिरीषा बानला. यापैकी सुनीता विल्यम्स आता 3ऱ्यांदा अंतराळात जाणार आहे, हा पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो 5 सप्टेंबरला, तर जागतिक शिक्षक दिवस असतो 5 ऑक्टोबरला. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा बांधणी करण्यात आली असून लक्षात घ्या असे करणारे ते भारतातील पहिलेच व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे. ठीक आहे. मग काही महाराष्ट्रातले महत्त्वाचे अभयारण्य बघूया आपण. म्हणजेच अंधारी हा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरला आहे, मेळघाट अमरावती, नवेगाव बांध गोंदिया, पेंच नागपूर. पेंच हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान येते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर, बोर आहे वर्धा आणि चांदोली येथे 4 जिल्ह्यामध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 एप्रिलला साजरा केला जातो. आणि शोध कोणी लावला? रोनाल्ड रॉस यांनी. प्रसार ॲनाफिलस डासाच्या मादीद्वारे होते. आदिजीव आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. हा अभियान जे आहे मित्रांनो ते मलेरिया निर्मूलनासंबंधित आहे आणि 2030 पर्यंत आपल्याला मलेरियाचं निर्मूलन करायचं आहे. ॲनिमिया निर्मूलन कधीपर्यंत करायचं आहे? 2047 पर्यंत, जो लोहाच्या कमतरता संबंधित आहे. त्यानंतर पहा A जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा, B जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी,
क जीवनसत्वाच्या अभावी स्कॅर्वी आणि ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस होतो मित्रांनो। ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस होतो, तर ई जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा, तर के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव होतो। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की व्हिटले अवॉर्ड 2023 जो ग्रीन ऑस्कर आहे कोणाला देण्यात आलेला आहे, तर पूर्णिमा बर्मन यांना देण्यात आलेला आहे, ज्या की आसामच्या आहे। तर गोल्डमॅन अवॉर्ड 2024 आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे, जे की छत्तीसगडचे आहे। आणि दोन्ही अवॉर्ड एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, त्यामुळे हा माझ्याकडून मोस्ट एमपी क्वेश्चन करा तुम्ही हे दोन्हीही। G7ची 23ची बैठक हिरोशिमा जपान या ठिकाणी पार पडली, तर G7ची 2024ची बैठक ही इटली या ठिकाणी होणार आहे 13 जून ते 15 जून दरम्यान। निमलष्करी दलांना सुरक्षित डेटा वापरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲपचं नाव काय आहे, तर ॲपचं नाव आहे संदेश ॲप, लक्षात असू द्या। काही महत्त्वाच्या योजना मी तुमच्यासमोर इथं प्रेझेंट करतो बघा। एक आहे 9 मे 2015ची अटल पेन्शन योजना, 9 मे 2015ची पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि 9 मे 2015ची आहे पंतप्रधान सुरक्षा योजना। तर 9 मे 2015ला ह्या 3 योजना लागू करण्यात आल्या होत्या, तीनही पाठ ठेवा। 28 ऑगस्ट 2014ला पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आली होती, तर 1 जुलै 2015ला डिजिटल इंडिया ही योजना सुरू करण्यात आलेली होती। आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला STI मेन्समध्ये 21 ऑक्टोबर 2016ला कोणती योजना सुरू करण्यात आली होती, उडान। उडान म्हणजे होते उडे देश का आम नागरिक, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। 8 एप्रिल 2015ला मुद्रा योजना सुरू करण्यात आली होती। तर 16ला उज्ज्वला योजना जी सिलेंडर गॅस संबंधित होती, उज्ज्वला योजना 1 मे 2015 LED बल्ब, 23 सप्टेंबर 2018ला आयुष्मान भारत, तर 25 सप्टेंबर 2014ला मेक इन इंडिया सुरू करण्यात आलेली होती। ओके, त्यानंतर 16 जानेवारी 2016ला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली होती, म्हणून स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला असतो। आणि 1 जानेवारी 2013ला DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही 1 जानेवारी 2013ला सुरू करण्यात आली होती। ठीक आहे, ह्या योजना व्यवस्थित एकदा चेक करून घ्या। काँग्रेस पक्षाध्यक्ष कोण आहे, तर ते आहे मल्लिकार्जुन खरगे। ठीक आहे, लक्षात घ्या काँग्रेस पक्षाची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये करण्यात आली होती। भारतातील सर्वात जुना पक्ष आहे। तर भाजप पक्षाचे अध्यक्ष आहे JP नड्डा। 6 एप्रिल 1980 रोजी BJPची स्थापना करण्यात आली होती आणि हा भारतातील सर्वात मोठा पक्ष आहे। RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये स्थापन झाला नागपूरला। तर लक्षात घ्या स्थापना केली होती केशव बळीराम हेडगेवार यांनी आणि सध्याचे अध्यक्ष आहे मोहन भागवत। सो मोस्ट एमपी करा। आणि शेवटचा प्रश्न बघा, व्लादिमीर पुतिन हे रशियाचे कितव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, 5व्यांदा। 6 वर्षासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, म्हणजे 2030 पर्यंत। आणि सध्या रशिया युक्रेन वाद चालू आहे, तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा राबवलेलं आहे। इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुद्धा आपण राबवलेलं आहे। तर ब्राह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाने बनवलेले आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे हा भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र। तर अलीकडे भारताने हे जे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे फिलिपाईन्स देशाला विकलेले आहे, त्यामुळे हे सध्या न्यूजमध्ये आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा। तर बघा पंचवार्षिक योजना भारताने ह्या रशियाकडून घेतलेल्या आहे। भारतामध्ये एकूण पंचवार्षिक योजना ह्या 12 झालेल्या आहे। पहिली पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1951 मध्ये सुरू करण्यात आलेली होती। ठीक आहे, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली होती, 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 पर्यंत होती। आणि एकूण 12 पंचवार्षिक योजना पार पडलेल्या आहे। या 12 पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण 3 खंड होते, तर 7 वार्षिक योजना होत्या। नियोजन आयोग ही आपण जी तरतूद आहे लक्षात घ्या हे रशियाकडून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे नीती आयोग जो आहे हा चीनकडून घेतलेला आहे, म्हणजे नियोजन ही जी संकल्पना आहे ती आपण रशियाकडून घेतलेली आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर नाटोचा फुल फॉर्म काय होतो मग, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन। आणि आता सध्या नाटो खूप मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे, त्यामुळे हा पॉईंट मी इथे कव्हर केलेला आहे। तर बघा नाटोची स्थापना ही 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती। ओके, 1949 आणि मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी। आणि सध्या नाटोचे सदस्य देश 32 आहे। 31वा देश फिनलँड झालेला होता, तर 32वा देश सदस्य म्हणून स्वीडन झालेला आहे। तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, यावरती आयोग आपल्याला नक्कीच प्रश्न विचारू शकतो। त्यानंतर पुलित्झर अवॉर्ड कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, पत्रकारिता, सुरुवात 1917। मग ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रात दिला जातो, संगीत क्षेत्रात। तर बघा गेल्या 1-2 वर्षा अगोदर MPSCने हा प्रश्न विचारलेला होता की ग्रॅमी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रात दिला जातो, संगीत क्षेत्रामध्ये। ऑस्कर अवॉर्ड चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो। बुकर पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये। व्हिटले अवॉर्ड पर्यावरण क्षेत्रामध्ये। तर बघा यावर्षीचा जो व्हिटले अवॉर्ड आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना देण्यात आलेला आहे।
तर हा पर्यावरणासंबंधित अवॉर्ड आहे आणि एक आबेल पुरस्कार आहे, लक्षात असू द्या, गणित क्षेत्रामध्ये दिला जातो। आणि 2024चा जो आबेल पुरस्कार आहे मिशेल टालाग्रँड यांना देण्यात आलेला आहे, जे की फ्रान्स या देशाचे आहे। त्यानंतर उबेर चषक बॅडमिंटन संबंधित असून तो महिला खेळाडू संबंधित आहे आणि यावर्षीचा विजेता देश आहे चीन। तर थॉमस कप हा पुरुष बॅडमिंटन संबंधित आहे आणि विजेता आहे चीनचा संघ, लक्षात असू द्या। वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो, तर तो 3 मेला साजरा केला जातो आणि राष्ट्रीय पत्रकार दिवस हा 16 नोव्हेंबरला असतो। तर महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस 6 जानेवारीला साजरा केला जातो। याचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, 6 जानेवारी 1832ला मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू करण्यात आलेलं होतं आणि हे दर्पण वृत्तपत्र सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी। वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 2023मध्ये भारताची रँक 161 होती, तर 2024मध्ये ते 159 इतकी झालेली आहे। थोडीफार सुधारणा आपल्याला इथे दिसत आहे। सो 23चा इंडेक्समध्ये नंबर आहे 161 आणि 24मध्ये 159। पाठ ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारला जातो। त्यानंतर पहा रेमिटन्स। आता रेमिटन्स म्हणजे होते प्रेषण। तर रेमिटन्स म्हणजे भारतातील व्यक्ती विदेशामध्ये, लक्षात घ्या, काम करण्यासाठी, रोजगारासाठी गेलेले असतात आणि ते जेव्हा भारतामध्ये आपले मित्र, नातेवाईक यांना पैसे पाठवतात, त्याला रेमिटन्स असं म्हटलं जाते। ओके, सो रेमिटन्स पाठवण्यामध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे आपला इंडिया आणि 111 अब्ज डॉलर इतके पाठवलेले आहे। सो 111 सहज लक्षात राहू शकते तुमच्या। त्यानंतर न्यूजवीकच्या मुखपत्रावर झळकणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरलेले आहे, तर दुसरे, कारण पहिल्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा। पृष्ठ म्हणजे होते पुस्तकाचं पहिलं पेज आणि मलपृष्ठ म्हणजे होते शेवटचं पेज। आता हे मी याच्यासाठी इथं लिहिलेलं आहे की मराठी व्याकरणमध्ये असे प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यामुळे हे पाठ ठेवा। मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचं पहिलं पेज, पहिलं पान आणि मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पेज, लक्षात घ्या, शेवटचं पान। ओके, सो लास्ट पेज। त्यानंतर प्रतिसरकार। आता मिदनापूर पश्चिम बंगालमध्ये प्रतिसरकार उभारण्यात आलं होतं, सुरू करण्यात आलं होतं। बलिया आझमगड उत्तर प्रदेशला, पूर्णिया बिहारला, एक भागलपूर पण होतं, लक्षात असू द्या, बिहारमध्ये, आणि सातारा या ठिकाणी प्रतिसरकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालं होतं आणि ते सुरू केलं होतं सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी। प्रश्न आहे, पॉईंट पाठ ठेवा। त्यानंतर पहा, शक्ती योजना जी आहे ती महिलांना 100% आरक्षण देते बस प्रवासमध्ये। तर लक्षात घ्या, बस प्रवास मोफत करणारं कोणतं राज्य आहे, तर आपल्या शेजारचं राज्य आहे कर्नाटक आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। मित्रांनो, या पद्धतीने आपण करंट अफेअर आपल्या या पर्टिक्युलर नॉलेज यूट्यूब चॅनलवरती कव्हर करत असतो। जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर किमान आपल्या 2 ते 3 मित्रांपर्यंत हे लेक्चर नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो, याची मला खूप मदत होईल। त्यानंतर BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना ही 7 मे 1960 मध्ये करण्यात आली होती। मुख्यालय दिल्लीला आहे। संस्थापक होते पंडित नेहरू आणि सध्याचे अध्यक्ष आहे रघु श्रीनिवासन। त्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना ही 1988 मध्ये करण्यात आली होती, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया। नंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रोग्राम हा 1998ला सुरू झालेला होता। सो दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे। भारतातील सर्वात मोठा जो हायवे आहे तो आहे NH7 आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा हायवे आहे NH6। ते नाव झालेलं आहे, ते झालेलं आहे 44 आणि NH6चं नाव झालेलं आहे NH53। सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। वेस्ट नाईल व्हायरस केरळ या राज्यामध्ये अलीकडे आलेला आहे। कोरोनाचा पहिला रुग्ण पण केरळला सापडलेला होता आणि मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण केरळ या राज्यामध्ये सापडलेला होता। तर कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान, चीन या देशामध्ये सापडलेला होता 30 डिसेंबर 2019ला आणि भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 31 जानेवारी 2020ला सापडलेला होता। यावरती आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, या तारखेवरती। तर या तारखेवरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। पहिले AI स्कूल, AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जी संगणकाची 5वी जनरेशन आहे। तर पहिलं AI स्कूल उभारणारं राज्य ठरलेलं आहे केरळ। तिरुवनंतपुरम या ठिकाणी हे शाळा उघडण्यात आलेली आहे आणि पहिली AI टीचर आहे इरिस, जे की केरळमध्येच आहे या शाळेमध्ये। AICT पहिली लखनौ, भारताची पहिली AI अँकर सना आणि जगातील पहिली AI गर्ल आहे टोंग टोंग, जी की चीन या देशामध्ये आहे। मोस्ट टाइम करा 25 मे। आता हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे की पहिल्यांदाच विश्व फुटबॉल दिवस साजरा करण्यात आलेला आहे 2024 मध्ये युनोद्वारे। का बरं? कारण फर्स्ट फुटबॉल टुर्नामेंट 25 मे 1924ला झाली होती। या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाले
त्यामुळे हा प्रश्न चर्चेमध्ये आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्टला साजरा केला जातो. पराक्रम दिवस 23 जानेवारी. राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट. तर जागतिक क्रीडा दिवस 6 एप्रिल आहे. एक वेळा बघून घ्याल हे. महाराष्ट्र क्रीडा दिवस 15 जानेवारी, कारण या दिवशी खाशाबा जाधव यांचा जन्म झालेला होता. त्यानंतर राष्ट्रीय भालाफेक दिवस 7 ऑगस्टला आहे. मोस्ट टाइम करा. सर्व दिनविशेष मी इथे कव्हर करून दिले, इम्पॉर्टंटवाले. सौर ऊर्जा उत्पादनात जगात भारताचा आता 3रा क्रमांक लागतो. मग पहिला कोणाचा? चीन, दुसरा कोण? अमेरिका, आणि तिसरा आहे आपला भारत. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट. खजुराहो महोत्सव कोणत्या राज्यात पार पडतो? असा वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते, कारण यावर्षी खजुराहो महोत्सवाचा 50वा महोत्सव होता, लक्षात असू द्या. सो खजुराहो महोत्सव 50वा होता मध्य प्रदेशमधला. मध्य प्रदेशची सीमा महाराष्ट्राच्या उत्तरेला लागलेली असून त्याला 8 जिल्हे लागलेले आहे. कर्नाटकला आपण 7 बघितले आताच. भारतातील 3 प्रदेशांना नेपाळने त्यांच्या देशातील 100 रुपयाच्या नोटेवर छापलेले आहे. तर ते प्रदेश कोणते आहे? लिपुलेख, कालापानी आणि लिम्पाधियारा. सो सध्या वादविवाद चालू आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. नेपाळला भारतातील 5 राज्यांची सीमा लागलेली आहे, जे की शॉर्टकटमध्ये मी सूप बी म्हणून पाठ ठेवलेला आहे. सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार. सो मोस्ट टाइम करा. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. 18 मे 1974ला पोखरण इथं पहिली अणुचाचणी घेण्यात आली. तर 11 मे 1998ला दुसरी पोखरण अणुचाचणी घेण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान होते 98मध्ये अटल बिहारी वाजपेयी. पंतप्रधान ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातच सुरू झाली होती. डोंगराळ भागात 250 लोकसंख्या असणाऱ्यांसाठी आणि सपाट भागात 500 लोकसंख्या असणाऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. 25 डिसेंबर हा दिवस सुशासन म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो, लक्षात असू द्या. पशुपालकांना अर्थसहाय्य देणारं भारतातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. मला वाटते पशुधनामध्ये महाराष्ट्राचा 7वा क्रमांक लागतो, बरोबर, लक्षात ठेवा. त्यानंतर कारागृह पर्यटन योजना सुरू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्रच होतं, जे की येरवडा पुणे तुरुंगात हे सुरू करण्यात आलेली होती योजना. त्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932मध्ये येरवडा तुरुंगामध्येच झालेला होता. आणि हा करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला होता. महात्मा गांधी यांच्या वतीनं जे साईन केलेली होती करारावर, ही साईन पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली होती. सोन्याच्या साठ्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे ज्याच्याजवळ सर्वात जास्त सोनं आहे? तर तो देश आहे अमेरिका. आणि अमेरिकेजवळ साधारणतः 8133.46 टन इतके सोने आहे. तर भारताचा सोन्याच्या साठ्यामध्ये 9वा क्रमांक लागतो आणि भारताजवळ साधारणतः 822.9 टन इतकं सोनं आहे. 1 टन म्हणजे 10 क्विंटल होते, हा पण लक्षात घ्या. आणि अलीकडेच भारताने ब्रिटन या देशाकडून 100 टन सोनं घेतलेलं आहे. आदर्श आचारसंहिता व खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी मोबाईल ॲप आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेले आहे. त्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? तर बघा, ते आहे सी विजिल ॲप. मोस्ट टाइम करा. त्यानंतर मग आता केंद्रीय निवडणूक आयोग चर्चेमध्ये आहे, तर त्याबद्दल आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन असणं गरजेची आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950मध्ये झालेली होती. म्हणून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. कलम 324 अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. सध्या 25वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर ते आहे राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आताच मी तुम्हाला सांगितलेला आहे. EVM बघा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा सर्वप्रथम वापर पेरूर मतदारसंघ केरळ या ठिकाणी 1982-83च्या दरम्यान करण्यात आला होता पहिल्यांदा. तर व्हीव्हीपॅट जे आहे त्याचा सर्वप्रथम वापर नोकसेन नागालँड या ठिकाणी करण्यात आलेला होता. मित्रांनो, व्हीव्हीपॅटचा फुलफॉर्म काय होते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका मग भारतामध्ये कधी सुरू झालेल्या होत्या? तर त्या झालेल्या होत्या 1952मध्ये. पहिले मतदार श्याम शरण नेगी होते, जे की हिमाचल प्रदेशचे होते आणि त्यांनी लास्ट टाइम 2019च्या लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये वोटिंग केलेलं होतं. ते साधारणतः 102 वर्षाचे होते. सर्वांना LPG कनेक्शन देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? मोफत LPG कनेक्शन देणारं पहिलं राज्य, तर ते ठरलेलं आहे हिमाचल प्रदेश. ठीक आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. कार्बनमुक्त राज्यसुद्धा हिमाचल प्रदेशच आहे. मग काही थोड्या महत्त्वाच्या कलमा इथं दिलेल्या आहे मी तुम्हाला, त्या लक्षात घ्या. कलम 324 आहे, मतदार याद्या तयार करताना धर्म, वंश, लिंग, जात या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. 26 कलम आहे प्रौढ मताधिकार.
327 केंद्रासंबंधित तरतुदी आहे, 328 राज्यासंबंधित आणि 329 लक्षात ठेवायचे आहे कलम. ठीक आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करण्यास काय आहे, मनाई आहे. ओके. सो हा एक पॉईंट लक्षात घ्या. आणि निवडणूक आयोग घटनेच्या भाग 15 मध्ये येतो, लक्षात असू द्या. घटनेच्या भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा येतो. त्यानंतर पहा, शक्ती लष्करी युद्ध सराव 2024 कोणत्या दोन देशामध्ये पार पडलेला आहे, तर तो भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये पार पडलेला आहे. एक वरुण युद्ध सराव आहे, तो पण भारत आणि फ्रान्स दरम्यान असतो. त्यानंतर वज्रप्रहार भारत आणि अमेरिका, इंद्र युद्ध सराव भारत आणि रशिया, हँड इन हँड म्हटलं तर भारत आणि चीन. ठीक आहे. बोल्ड कुरुक्षेत्र म्हटलं तर भारत आणि सिंगापूर. ठीक आहे. ते या पद्धतीने युद्ध सराव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर एक नाव सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे मॅक्स कार्लसन. नॉर्वे देशाचे ते जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू आहे. 64 घरांचा राजा भारतामध्ये विश्वनाथ आनंद यांना म्हटलं जाते. ठीक आहे. लक्षात घ्या, विश्वनाथ आनंद यांना म्हटलं जाते, 64 घरांचा राजा. त्यानंतर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992 मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलेला होता. 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आलेले आहे. आणि मेजर ध्यानचंद यांचा जन्म राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो 29 ऑगस्टला. मित्रांनो, अलीकडेच राज्य क्रीडा दिवस म्हणून महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या दिवशी कोणाची जयंती असते, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022चा अचंता शरद कमल, जे की टेबल टेनिसपटू आहे, यांना देण्यात आलेला होता. तर 23चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना देण्यात आलेला आहे. हे दोन्हीही भारताचे बॅडमिंटनपटू आहे. मोस्ट इम्पॉर्टंट करा. चाबहार बंदर सध्या चर्चेमध्ये असून ते कोणत्या देशामध्ये आहे, तर लक्षात घ्या, ते इराण या देशामध्ये आहे. तर भारताने करार केलेला आहे या बंदरासंबंधी 10 वर्षासाठी, त्यामुळे पाठ ठेवा. एक हंबनटोटा बंदर आहे श्रीलंकेला आणि ग्वादार बंदर आहे पाकिस्तानला. ओके. एक हैपा म्हणून सुद्धा बंदर आहे इस्रायलचं, ते सुद्धा चर्चेमध्ये आहे. भारताच्या स्वदेशी AI म्हणजे आर्टिफिशियलच्या चॅटबॉटचे नाव काय आहे, तर ते नाव ठेवलेलं आहे आपण हनुमान AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जी की संगणकाची 5वी जनरेशन आहे, 5G. ठीक आहे. GST संकलनात मग पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे, की ज्या राज्यामध्ये GST मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला आहे, तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र. कारण भारतातील औद्योगिक प्रधान राज्य महाराष्ट्र आहे. GSTचा फुल फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. लागू कधी झाला GST, 1 जुलै 2017ला. आणि घटना दुरुस्ती होती 101वी, विधेयक होतं 122वं. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा अभ्यास करायचा, म्हणजे जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये क्लॅरिटी येणार. आता अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहे, अबकारी कर म्हणजे उत्पादन कर, GST उत्पादन कर हे अप्रत्यक्ष कर आहे. तर जे डायरेक्ट सरकारला दिले जाते त्यामध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आणि महामंडळ कर म्हणजेच कंपनी कर हे प्रत्यक्ष कर आहे. सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट करा. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा केला जातो, तर 12 मेला. का बरं, कारण फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस असतो तो. 2024ची थीम बघा कोणती होती, अवर नर्सेस अवर फ्युचर द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर. ओके. सो मोस्ट टाइम पे करा, कारण यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. सो इंटरनॅशनल नर्स डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 12 मेला साजरा केला जातो. अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण, लक्षात घ्या, पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचं पूर्ण नाव काय आहे, कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद राव. मोस्ट टाइम पे करा. आणि पद्मविभूषण. रवींद्रनाथ टागोर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे, तर डॉक्टर रेखा मोहन भोळे यांना रवींद्रनाथ टागोर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. मोस्ट टाइम पे करा. संरक्षणावर खर्च करणारे पहिले 4 देश बघा. याचा तुम्हाला आता परीक्षेत काय होऊ शकते, की क्रम लावा म्हणून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की पहिल्या नंबरवर अमेरिका आहे, 2 नंबर चीन, 3 नंबर रशिया आणि 4 नंबर आहे भारत. म्हणजे हे जे 4 देश आहे हे सर्वाधिक जास्त खर्च हा संरक्षणावर करतात. ठीक आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि भारत. तर भारताचा कितवा क्रमांक आहे, 4था. हा ऑनलाईनर क्वेश्चन पाठ ठेवायचा. आता अनुत्पादक खर्च म्हणजे काय, संरक्षण हा अनुत्पादक खर्च आहे, म्हणजे याच्यापासून पुन्हा उत्पादन होत नाही, त्यामुळे त्याला अनुत्पादक खर्च म्हणायचा. आता जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्था कोणकोणत्या आहे, यामध्ये जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आहे, 2 नंबर चीन, 3 नंबर जर्मनी, 4 नंबर जपान आणि 5 नंबर आहे भारत. येत्या काही दिवसात आपली भारताची जी इकॉनॉमी आहे मित्रांनो, ते 3ऱ्या क्रमांकावर सुद्धा जाणार आहे, लक्षात घ्या.
IMFचा अहवाल बघा इथं दिला आहे. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी अहवालानुसार 2027-28 पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहे. अर्थव्यवस्थेबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन बघूया आपण की भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आपल्या इथे. मग प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, पंचक क्षेत्र अशा अर्थव्यवस्थेचे क्षेत्र पडतात. मग आता प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येणार? कृषी व संलग्न क्षेत्र म्हणजे कृषी, खनिज संपत्ती आणि जंगल जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असते त्याला तुम्ही प्राथमिक क्षेत्र म्हणू शकता. त्यानंतर आहे द्वितीय क्षेत्र ज्यामध्ये उद्योग क्षेत्र म्हणजेच कारखाने, उद्योग, बांधकाम येणार. तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हटलं जाते. हे खूप व्यापक क्षेत्र आहे. दळणवळण, वाहतूक, प्रशासन, बँकिंग, संरक्षण, व्यापार, हॉटेल, रिअल इस्टेट यासारख्या बऱ्याच गोष्टी तृतीय क्षेत्रामध्ये येतात. चतुर्थ क्षेत्र म्हणजे होते बौद्धिक क्षमतेवर आधारित म्हणजे कल्पनांची निर्मिती म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे ते चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. आणि पंचम क्षेत्रामध्ये आणि पंचक क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय निर्णय क्षमता असणाऱ्या गोष्टी येतात जसं की सरकार, विद्यापीठे वगैरे. सो हा चार्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा कारण यावरती तुम्हाला जोड्या लावणीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. माझ्या परीनं जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते देण्याचा मी इथे नक्कीच प्रयत्न करणार आहे. आता बघा GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याच्यानुसार सर्वाधिक उत्पादन सेवा सेक्टरमध्ये आहे, 2 नंबर उद्योग आणि 3 नंबर कृषी क्षेत्रामध्ये आहे. तर रोजगारानुसार सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र कृषी क्षेत्र. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या ग्रामीण भागात किती लोक कामाला जातात कृषीमध्ये. 2 नंबर सेवा क्षेत्र आणि 3 नंबर आहे उद्योग क्षेत्र. म्हणजे सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र कृषी तर सर्वात कमी GDP देणारं क्षेत्र कृषीच आहे. हा पॉईंट आपल्याला इथे नोटीस करावा लागेल. त्याचे 85वे ग्रँड मास्टर म्हणून P श्याम निखिल यांची निवड झालेली आहे. आणि लक्षात असू द्या P श्याम निखिल जे आहे हे भारताचे 85वे ग्रँड मास्टर ठरलेले आहे जे की बुद्धिबळपटू आहे आणि ते तामिळनाडूचेच आहे. 84व्या ग्रँड मास्टर होत्या R वैशाली रमेश बाबू. ओके. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. R प्रज्ञानंद यांच्या त्या सिस्टर आहे ह्या सुद्धा तामिळनाडूच्या आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा. सुलतान अझलन शाह हॉकी चषक 2024 कशा संबंधित आहे? सुलतान अझलन शाह चषक हॉकी खेळासंबंधित जसं की रणजी क्रिकेट संबंधित आहे, इराणी चषक क्रिकेट संबंधित आहे, संतोष ट्रॉफी फुटबॉल संबंधित आहे, देवधर चषक क्रिकेट संबंधित आहे. हे सुद्धा परीक्षेत विचारले जाते. तर सुलतान अझलन शाह हॉकी चषक हा हॉकी संबंधित आहे. एक आगा खान कप आहे तो सुद्धा हॉकी संबंधित असतो. विजेता आहे जपान, उपविजेता पाकिस्तान. मोस्ट टाइम करा. आणि हे स्पर्धेचं ठिकाण होतं मलेशिया. आणि हा जो सुलतान अझलन शाह हॉकी चषक आहे हा पुरुष हॉकी चषक आहे. लक्षात असू द्या. भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान एक युद्ध सराव होत असतो तो म्हणजे हरिमाऊ युद्ध सराव. भारत आणि मलेशिया. बाकीचे युद्ध सराव मी तुम्हाला वर सांगितलेले आहे आताच लेक्चरमध्ये. तर मित्रांनो पर्टिक्युलर नॉलेजचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.